नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, DMERची एक्झाम जर तुम्ही दिलेली असेल तर यामध्ये मार्च 2026ला टेक्निकल पोस्टची इलिजिबल आणि नॉन इलिजिबल लिस्टची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्याला बघून घेऊया की या याद्यामध्ये काय काय आहे. तर बघा, 2 मार्चची ही नोटिफिकेशन आहे. DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही गेला आणि त्यामध्ये रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेला तर तुमच्यासमोर हे असे पेज जे आहे ते ओपन होणार आहे. त्यानंतर इथे व्ह्यूमध्ये तुम्ही क्लिक करा. व्ह्यूमध्ये 2025 टेक्निकल पोस्ट एलिजिबल और नॉट एलिजिबल लिस्ट न्यू व्ह्यू. तर इथे व्ह्यूमध्ये क्लिक केल्यानंतर बघा, असिस्टंट लायब्ररियन, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, लॅबोरेटरी असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन यांच्या इलिजिबल आणि नॉन इलिजिबलच्या लिस्ट ज्या आहेत ते प्रकाशित झालेल्या आहेत. तर आपण असिस्टंट लायब्ररियनची या ठिकाणी डाउनलोड करून बघूया. तर बघा, या ठिकाणी लिस्ट डाउनलोड केल्यानंतर असिस्टंट लायब्ररियन पोस्टचे नाव आलेले आहे आणि नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कोण कोण इलिजिबल आहे आणि कोण नॉन इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांची लिस्ट ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. बघा, सुरुवातीला जे नाव दिलेले आहे तर त्यामध्ये त्यांची कॅटेगरी दिलेली आहे. त्यानंतर बाकीची सर्व काही माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्यानंतर स्टेटस बघा दिलेलं आहे. तर ज्यांच्यासमोर नॉन इलिजिबल आहे ते इलिजिबल या ठिकाणी झालेले नाही आहे. तर यात आणि रिमार्क देखील दिलेला आहे. बघा, सेवा प्रवेश नियमानुसार विहित शैक्षणिक अर्हता धारण करत नाही या कारणास्तव अपात्र. तर जी काही शैक्षणिक पात्रता लागत होती या ठिकाणी या पदासाठी, त्याचे सर्टिफिकेट्स वगैरे यांच्याकडे थोडे अपुरे होते, त्यामुळे यांना नॉन इलिजिबल केलेले आहे. तर खालील बहुतांश जणांना अशाच प्रकारे या ठिकाणी नॉन इलिजिबल केलेले आहे की त्यांच्याकडे जे शैक्षणिक अर्हता होती त्याची पूर्तता होत नव्हती. त्यामुळे तर तुम्ही बघू शकता, तर मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी नॉन इलिजिबल केलेले आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्वांनी आपापल्या लिस्ट बघून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहे की नाही हे सुद्धा बघून घ्या. काहीही अडचण असेल तर कमेंटमध्ये तसे तुम्ही पोस्ट करू शकता. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.